हॅलो टू ऑल बायोलॉजी स्टुडंट्स. कसे आहात तुम्ही सर्व आणि अभ्यास कसा सुरू आहे? तर आज आपण 11th बायोलॉजीचा NCERT सिलेबसमधला फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय हे सुरू करण्याआधी मी माझं इंट्रोडक्शन देते. आय एम डॉक्टर नीता. तर चला चॅप्टरला सुरुवात करूया. तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? लिव्हिंग म्हणजे सजीव, जिवंत, आणि वर्ल्ड म्हणजे सृष्टी ज्यामध्ये आपण राहतो, अर्थ. तर लिव्हिंग वर्ल्डमध्ये असे कोणकोणते प्राणी, झाडे, पक्षी, बॅक्टेरिया, फंगाय, इवन मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे कोणकोणते जिवंत सजीव घटक आहेत आणि ते घटक राहतात कुठे, त्यांचा हॅबिटॅट कुठे आहे, त्यांचं एन्व्हायरमेंट काय आहे, त्यांचं नाव काय आहे, म्हणजे त्यांचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे आणि ते सायंटिफिक नाव का दिलं असेल, तसेच त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर आपल्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सजीव म्हणजेच ऑर्गॅनिझम्स राहत असतात आणि प्रत्येकजण राहण्याचं हॅबिटॅट म्हणजे ते ज्या ठिकाणी राहतात ती जागा आणि त्या जागेचं वातावरण हे प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं. जसं काही सजीव मायक्रो ऑर्गॅनिझम्स माउंटेन्सवर राहत असतील, काही पाण्यामध्ये राहतात सॉल्टी वॉटरमध्ये, काही फ्रेश वॉटरमध्ये राहतात म्हणजे गोड्या पाण्यामध्ये, काही जमिनीवर राहतात, काही डेझर्ट्समध्ये म्हणजे जिथे पाण्याचा एक थेंब मिळणं पण कधी कधी अशक्य असतं अशा वाळवंटामध्ये राहतात. तर काही इवन हॉट स्प्रिंग्समध्ये म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करतात. तर ही अशी आपली वेगवेगळ्या हॅबिटॅटवाली लिव्हिंग वर्ल्डची सृष्टी आहे. आता आपण बघूया की गॅलोपिंग हॉर्स आहे, म्हणजे एकदम फास्ट स्पीडमध्ये पळणारा घोडा असेल, किंवा मायग्रेटिंग बर्ड्स आहेत म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारे, मायग्रेशन करणारे बर्ड्स आहेत. तर हे बर्ड्स एका ठिकाणावरून प्रत्येक वर्षी सेम स्पॉटवरून दुसऱ्या प्लेसमध्ये जातात, त्याच ठिकाणी जातात. हे एक आश्चर्यजनक घटना किंवा गोष्ट आहे. तसंच व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे, म्हणजे ज्या ठिकाणी दरीमध्ये अनेक विविध प्रकारची फुलं असतात अशा व्हॅलीमध्ये. तर तिथे कोणीही ती फुलं लावलेली नसतात, तर प्रत्येक वर्षी त्याच ठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत ही जी फुलांच्या झाडांचे बीज आहेत ते वाहत येतात आणि एका दरीमध्ये असे सुंदर प्रकारचे असे विविध प्रकारचे फुलं तिथे लावलेले म्हणजे आपोआपच उगवलेले असतात. किंवा मग अटॅक करणारी शार्क आहे, म्हणजे त्या शार्कला कसं समजतं की तिला ज्या प्राण्यावरती पाण्यामध्ये ज्या प्राण्यावरती अटॅक करायचा आहे तो कुठं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं आहे की एवढ्या विविधतेने भरलेल्या अशा आपल्या सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीवर जर आपण विचार केला तर आपल्याला समजेल की प्रत्येक गोष्टीच्या मागे किती डीप मिनिंग आहे आणि प्रत्येक सजीव असं स्पेसिफिक का वागतो, त्याच्या मागे किती तो सजीव किती इंटेलिजंट आहे. तर हे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण आहे. इकॉलॉजी. तर अशा आपल्या इकॉलॉजीमध्ये, त्यालाच आपण लिव्हिंग वर्ल्ड म्हणतो किंवा इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण. तर अशा आपल्या इकॉलॉजीमध्ये अनेक पॉप्युलेशन्स आहेत. अनेक पॉप्युलेशन्स मिळून एक कम्युनिटी बनते. तर हे जे पॉप्युलेशन्स आहेत किंवा पॉप्युलेशनचे जे मेंबर्स आहेत, आपण पण म्हणजे ह्युमन बीइंग्स पण एका पॉप्युलेशनचे मेंबर्स आहेत. तर अशा या पॉप्युलेशनच्या मेंबर्समध्ये कधी कधी कोऑपरेशन असू शकतं किंवा कधी कधी कॉन्फ्लिक्ट पण होऊ शकतं. हे एक उदाहरण झालं. किंवा इवन एक छोटी सेल असेल तर सेल्समध्ये अनेक मॉलिक्युल्स एकत्र असतात. तर ह्या मॉलिक्युल्सना कसं समजतं की आपण सेलमध्ये एंटर करायचं आहे की सेलमधून बाहेर जायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असा एक प्रश्न पडतो किंवा असा एक विचार मनामध्ये येतो की लाईफ म्हणजे नक्की काय आहे. तर ह्या ज्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचे दोन आस्पेक्ट असू शकतात. एक आहे टेक्निकल आस्पेक्ट आणि एक आहे फिलॉसॉफिकल आस्पेक्ट. तर हा जो पार्ट बघितला आपण तो होता इंट्रोडक्शन टू द लिव्हिंग वर्ल्ड. आता आपण बघणार आहोत डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. इंडिया इज अ डायव्हर्स कंट्री असं तुम्ही ऐकलं असेल.
तर इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, माणसं सगळे एकत्र राहतात, म्हणून आपण त्याला डायव्हर्स कंट्री म्हणतो. तसंच जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये पण डायव्हर्सिटी आहे. म्हणजे लिव्हिंग वर्ल्डमध्ये पण आपल्याला जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, इन्सेक्ट दिसतील, झाडे दिसतील. मग काही कुंडीमधले झाडे असतील किंवा काही रस्त्यावरती लावलेले झाडं असतील, काही पेट ॲनिमल्स असतील किंवा दुसरे काही ॲनिमल्स असतील. तर म्हणून असं हे लिव्हिंग वर्ल्डमध्ये डायव्हर्सिटी आहे. जर आपण जंगलामध्ये गेलो तर जंगलामध्ये आपल्याला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आणि डिफरंट काइंडचे ॲनिमल्स दिसतील, झाडं दिसतील, ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतील. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, तर हे प्रत्येक घटक जो आहे तो एका स्पेसीजला इंडिकेट करतो, एका स्पेसीजला आयडेंटिफाय करतो किंवा रिप्रेझेंट करतो. तर अशा पूर्ण जगामध्ये टोटल आयडेंटिफाईड आहेत आणि आपल्याला माहीत आहेत म्हणजे नोन आहेत अशा 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीज आहेत, ज्या आतापर्यंत आपल्याला नोन आणि डिस्क्राईब केलेल्या आहेत. याला काय म्हटलं जातं? बायोडायव्हर्सिटी. म्हणजे जगामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑर्गॅनिझम्स दिसत आहेत याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी. म्हणजे नंबर अँड टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन अर्थ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. द नंबर ऑफ and types of organisms present on earth is called biodiversity. आता बायोडायव्हर्सिटीचं एक वैशिष्ट्य आहे, एक फीचर आहे. म्हणजे सपोज आपण एखाद्या एरियामध्ये गेलो, एखाद्या नवीन एरियामध्ये गेलो जिथल्या स्पेसीसबद्दल आपल्याला अजून काहीही माहिती नाही आहे, अशा एका एरियामध्ये गेलो आणि तिथल्या स्पेसीजना आपण आयडेंटिफाय केलं, डिस्क्राईब केलं आणि हे काय झालं, मग आपण एक नवीन स्पेसीज आपल्याला फाउंड झाली, माहिती झाली. पण जर आपण ओल्ड एरियामध्ये गेलो म्हणजे जिथल्या स्पेसीसबद्दल ऑलरेडी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे अशा एखाद्या ओल्ड एरियामध्ये गेलो तर यावेळी आपल्याला तिथे काही नवीन प्रकारच्या स्पेसीस माहिती होऊ शकतात, आयडेंटिफाय होऊ शकतात. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं फीचर हे आहे की बायोडायव्हर्सिटी इज नेवर सेम. बायोडायव्हर्सिटी कॅन चेंज एव्हरी टाईम. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा जो नंबर आहे, जे टाईप ऑफ ऑर्गॅनिझम आहे ते प्रत्येक वेळी बदलत राहणार. तर आता आपण बघूया नॉमेनक्लेचर म्हणजे काय. नॉमेनक्लेचर म्हणजे नेमिंग ऑफ अन ऑर्गॅनिझम. आपण लिव्हिंग वर्ल्डबद्दल बोलत आहोत, सजीव प्राण्यांबद्दल बोलत आहोत, म्हणून इथे आपण ऑर्गॅनिझम म्हटलेलं आहे. नॉमेनक्लेचर इज नेमिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर नॉमेनक्लेचर करणं का गरजेचं आहे? तर आपण बघितलं की जगामध्ये डिफरंट काइंड ऑफ अँड डिफरंट नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत. तर काय होऊ शकतं की आपण समजा एका एरियामध्ये गेलो, आपल्या एरियामध्ये एखाद्या प्राण्याचं किंवा वस्तूचं नाव हे वेगळं असू शकतं. त्याच वस्तूचं किंवा प्राण्याचं नाव हे दुसऱ्या एरियामध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये वेगळं असू शकतं. मग जेव्हा हे वेगवेगळ्या कंट्रीमधले लोक एकत्र येतील आणि एका प्राण्याबद्दल बोलत असतील तेव्हा त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे कन्फ्युजन टाळण्यासाठी सायंटिस्टने असं ठरवलं की एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला एक सायंटिफिक नाव द्यायचं आणि त्या सायंटिफिक जे नाव दिलेलं आहे ते प्रत्येक म्हणजे कंट्रीमध्ये आणि वर्ल्डमध्ये तो प्राणी त्या एकाच नावाने ओळखला जाईल. म्हणून नॉमेनक्लेचर करण्याची गरज भासली सायंटिस्ट लोकांना. तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय बघितलं आपण? नेमिंग ऑफ ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सायंटिफिकली द प्रोसेस टू स्टँडर्डाइज द नेमिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स in such a way that particular organism is known by the same name all over the world is called as nomenclature. तर नॉमेनक्लेचर करण्याच्या आधी आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला डिस्क्राईब करणं गरजेचं आहे. डिस्क्राईब केल्यानंतर म्हणजे डिस्क्रिप्शन नंतर आयडेंटिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन नंतर नॉमेनक्लेचर होतं. आता प्रत्येक ऑर्गॅनिझमवरती तेव्हाच स्टडी होऊ शकतो ॲट द लेवल ऑफ वर्ल्ड, म्हणजे वर्ल्ड लेवलला तेव्हाच स्टडी होऊ शकतो जेव्हा त्या ऑर्गॅनिझमला एक सायंटिफिक नाव दिलेलं असेल. तर सायंटिस्टने काय केलं, मग एक प्रोसिजर तयार केली फॉर नॉमेनक्लेचर.
आणि ही जी प्रोसिजर आहे ती वर्ल्डमधल्या सगळ्या सायंटिस्टला मान्य असेल, सगळे सायंटिस्ट त्या प्रोसिजरला ॲग्री करतील अशी एक प्रोसिजर तयार केली ऑफ नॉमेनक्लेचर. मग प्लांटसाठी वेगळी प्रोसिजर आणि ॲनिमलसाठी वेगळी प्रोसिजर. मग अशी जी प्रोसिजर आहे त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत आणि काही क्रायटेरिया आहेत जे सगळ्या सायंटिस्टना, जगातल्या सगळ्या सायंटिस्टला मान्य आहेत. आणि हे जे क्रायटेरिया आणि प्रिन्सिपल्स आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत? ICBN. ICBN म्हणजे काय? इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर. बोटॅनिकल इज रिलेटेड टू प्लांट्स. प्लांट्सच्या नॉमेनक्लेचरसाठी जे प्रिन्सिपल्स आणि क्रायटेरिया आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत? ICBN मध्ये. सिमिलरली ॲनिमल्ससाठीचे जे नॉमेनक्लेचरचे क्रायटेरिया आणि प्रिन्सिपल्स आहेत ज्याच्यावर सगळे सायंटिस्ट ॲग्री करतात ते कशामध्ये दिलेलं आहे? ICZN. ICZN म्हणजे इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर. तर असे कोणते प्रिन्सिपल्स आहेत आणि क्रायटेरिया आहेत? तर असे 3 प्रिन्सिपल्स आहेत. तर पहिलं प्रिन्सिपल आहे इच ऑर्गॅनिझम शुड हॅव ओनली वन नेम गिवन. प्रत्येक ऑर्गॅनिझमला एकच नाव दिलेलं गेलं असलं पाहिजे ऑल ओव्हर द वर्ल्ड. दुसरा प्रिन्सिपल काय आहे? द डिस्क्रिप्शन ऑफ द ऑर्गॅनिझम शुड बी इन सच अ वे दॅट people from all over the world should be able to arrive at the same name. जे प्लांटचं किंवा ॲनिमलचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते असं असलं पाहिजे की सगळ्या जगातले जे पण व्यक्ती आहेत जे त्या डिस्क्रिप्शन किंवा त्या प्राण्याबद्दल जे माहिती करून घेत आहेत ते डिस्क्रिप्शन वाचून एकाच प्राण्याबद्दल त्यांना समजलं पाहिजे. ते डिस्क्रिप्शन एकाच प्राण्याचं आहे असं वाटलं पाहिजे, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आणि तिसरा प्रिन्सिपल काय आहे की एका प्राण्याला किंवा ऑर्गॅनिझमला जे नाव दिलेलं आहे ते रिपीट नाही झालं पाहिजे. म्हणजे सेम नाव ऑलरेडी एका नोन प्राण्याला दिलेलं आहे असं नाही झालं पाहिजे. हे एन्श्योर करण्याचं काम कोण करतं? ICBN अँड ICZN.